गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी पदभार हाती घेतल्यापासून पंढरपूर शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी वारंवार कारवाया करून शहरात कायद्याचा धाक बसवण्याचा प्रयत्न चालवल्याचं दिसून येत आहे। पंढरपूर शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट वेगात दुचाकी चालवित असलेले अनेक तरुण बिनधास्तपणे ट्रिपल सीट दुचाकीवरून फिरताना दिसून येतात। अनेक वेळा तर अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी असल्याचं ही चित्र पाहावयास मिळतं। कर्णकर्कश हॉर्न वाजवीत सुसाट वेगात दुचाकी पळवीत अनेक वाहनांना कट मारून धूम स्टाईलनं दुचाकी चालवणाऱ्या चालकांना आळा बसवणं गरजेचं झालंय। सुसाट वेगातील दुचाकी चालवण्याच्या या प्रकारामुळे अनेक पादचाऱ्यांना देखील मोठा त्रास व अनेक वेळा किरकोळ अपघात होताना दिसून येतात। तर सायंकाळच्या वेळेस पंढरपूर शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरून मोटारसायकल पळवणाऱ्या या तरुणाईला कुठेतरी पायबंद घातला जावा अशी भावना मागील काही दिवसांपासून व्यक्त होताना दिसून आली आहे। आणि याची दखल घेत सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत बुधवारी सायंकाळच्या वेळेस शहरातील नाथ चौकासह विविध परिसरात कारवाई केल्याचं दिसून येत आहे। नाथ चौक येथे थांबून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। या कारवाईप्रमाणेच पोलिसांनी शहरातील स्टेशन रोड तसेच शहराच्या इतरही वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या दुचाकी व चारचाकी चालकांवर कारवाई करावी। त्याचबरोबर शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यावर नो पार्किंगच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीनं भर रस्त्यातच दुचाकी वाहने आडवी तिडवी पार्क केलेली दिसून येतात। याबाबतही ठोस कारवाई करणं गरजेचं झालंय अशीच भावना व्यक्त होतीये। नाथ चौक येथे केलेल्या कारवाईत लायसन्स नसलेले तसेच नियमाचा भंग करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। बोलते